सखी सावली काव्यांजली। काय तू आणि शोभूनही दिसतं म्हणा सगळं तुम्हाला, फक्त तुमची एक सून सोडून। हे मला सांगायला तुम्ही इथे आलात का? जेव काहीतरी काय तुमचं, भाजी घ्यायला आले होते मी, तेवढ्यात तुम्ही दिसलात आणि अंजलीचा विषय निघाला। खरं सांगू का मधुराताई, प्रीतम रावांसाठी ना जीव तिळतिळ तुटतो माझा, म्हणून बोलते। आता त्यांना अंजलीपेक्षा चांगली मुलगी मिळाली नसती का, पण या मेरीचं नशीबच चांगलं, तुमच्यासारखं एवढं चांगलं घर मिळालंय तिला। पण आता तिच्या नशिबामुळे तुम्हाला जे भोगावं लागणार आहे ते भोगावंच लागणार ना, त्याला काय करणार। ठीक आहे, जे झालं ते झालं। मधुराताई असं नशिबाला दोष देत बसू नका, वेळ अजूनही हाताबाहेर गेलेली नाहीये। अहो शेवटी प्रीतमरावांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। या सांगतायत तेही खरंच आहे। अंजलीमुळे खरंच माझ्या प्रीतमला असाच त्रास होणार असेल तर पुढच्या दृष्टीने मला काहीतरी निश्चित निर्णय घ्यावाच लागेल। अंजली सॉरी तू काय सॉरी कोणात गेला यार? एक मिनिट साबण हे बरोबर आहे। आधी असा मस्त साबण असा फासायचा चेहऱ्यावर आणि मग छान प्रेमाने तो पुसायचा। तू मुद्दाम करतेस नाही। लास्ट टाइम सुद्धा मी खूप रोमॅन्टिक मूड मध्ये होतो तुझ्यासोबत, तेव्हा काय केलं होतं आठवतंय? आता सुद्धा मी छान मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये आलो आणि तू साबण खडूसपणा ना, मुद्दाम ना अंजली? काही नाही 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 नाही, मुद्दामच। आणि ह्याची ना तुला ना शिक्षा दिली पाहिजे। शिक्षा? हो शिक्षा अंजली, शिक्षा। प्रीतम प्रीतम सोड, कोणीतरी बघेल। कोण नाही बघणार आहे? आई बाहेर गेले, बाबा वरती गाढ झोपलाय, इकडे किचन मध्ये फक्त तू आणि मी आहोत, बाकी डिस्टर्ब करायला कोणीही नाही। प्रीतम तुला कुठे जायचं नाहीये का? जायचं ना स्टुडिओला। तू सांगितलेलं सगळं सामान मी मस्त छानपणे अरेंज करून ठेवलेलं आहे आणि तुलाही स्टुडिओत घेऊन जायला मी इकडे आलो आहे। बाहेर जायचं आणि हे सगळं सुचत, तू पण ना खर्च। काय प्रीतम? कुठेही जायचं नाही। तू वेडा झालायस का प्रीतम? तुला बाहेर जायचं ना, आवर ना, मला बाकीची कामं करायची, जाऊ दे। तुला कुठेही सोडायचा बिलकुल मूड नाही माझा, कारण आता मी भयंकर रोमॅन्टिक मूड मध्ये आहे, कळलं बायको? प्रीतम सोडा प्लीज। लाडू प्रीतम अक्काई आली ती। अरे वा, बेस्ट ना। मग बहिणीला कळू दे ना नवरा बायको मध्ये किती प्रेम आहे ते। अच्छा, म्हणजे तू नाही सोड? अजिबात नाही। साबण नाही अंजली, साबण नाही। तुला माहिती स्किन खराब होते माझी, मला कामाला जायचं असतं, साबण वगैरे नाही। बाय नवरा। चीटिंग आहे काय? अरे बापरे, अच्छा ठीक आहे, चला प्रीतम। लाडू अक्काई, लाडू लाडू लाडू। मी आज खूप आनंदात आहे लाडू। मला एक गोड बातमी द्यायची तुला। कसली बातमी सांग ना। लाडू अगं मला नोकरी मिळाली, ते पण मोठ्या रेस्टॉरंट मध्ये। वाव, क्या बात है बहिणी, दिस इज ग्रेट न्यूज। हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि बेस्ट विशेस। हे बघ सगळं काही मस्त होणार आहे आता। थँक्यू प्रीतम।
प्रीतम, आपल्या पार्टीमध्ये आपण अक्काईचा सत्कार करूया का? परफेक्ट, करूच की. कसली पार्टी आहे? काही नाही, स्टुडिओची पार्टी आहे. मी आणि अंजलीने मिळून एक प्लॅन केला. त्याच्याबद्दल सगळे डिटेल्स मी लवकरच तुम्हाला सगळ्यांना देणार. ठीक आहे, पण हे सत्कार वगैरे कसे? तू जाऊ दे ना, आम्ही बघून घेऊ ना. आणि असं काही मोठं वगैरे नाहीये आपलं. बरं ठीक आहे. बरं, मला उशीर होतोय, घरी जायचं. ही फक्त बातमी द्यायलाच मी आले होते. हे घे, तोंड गोड करा. थँक्यू, बाय बाय बाय. होय, हळू नीट जा. प्रीतम, ओय, प्रीतम, अंजली. प्रीतम, प्रीतम. अंजली, अक्काई किती आनंदात दिसत होती. मी ना खूप खुश आहे. आय लव्ह यू. खूप उशीर झालाय. काव्याला एवढा वेळ का लागला कोणास ठाऊक. मुलं सुद्धा वाट बघून बघून शेवटी झोपून गेली. इंटरव्ह्यू तर दुपारीच होता. दुपारी तिचा फोनही आला होता. इंटरव्ह्यू चांगला झाला असं पण म्हणाली होती. त्याच्यानंतर काही कळवलं नाही. ना फोन ना पत्ता, काहीच माहिती नाही. हेच मला काव्याचं आवडत नाही. येऊ दे घरी, चांगला जाब विचारते तिला. मी एक काम करतो, तिचा इंटरव्ह्यू होता ना, तिथे जाऊन बघून या. आलोच. हा, हे बघ, ही आलीच. काय हे काव्या, कुठे पत्ता आहे तुझा? फोन करता येत नाही का तुला? काहीच कळवलं नाहीयेस तू. ही वागायची पद्धत झाली का? हेच मला तुझं आवडत नाहीये. आम्ही तुझ्या घरामध्ये वाट बघतो आणि तू म्हणजे तुला नोकरी मिळाली? हो आई, मिळाली. त्याच्याच पुढच्या कामासाठी त्यांनी मला थांबवून ठेवलं होतं. म्हणजे काही फॉर्म्स आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे होते म्हणून थांबले होते. आणि फोनची बॅटरी अगदीच डेड झाली होती, त्यामुळे तुम्हाला काही कळवू शकले नाही. सॉरी आई, मनापासून सॉरी. आणि मग त्यानंतर मी लाडूकडे गेले, म्हणतात तिलाही ही बातमी द्यावी. फोनवर देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून ही न्यूज देऊन आले, म्हणून उशीर झालाय. मनापासून अभिनंदन. थँक्यू आई. प्रयत्नांती परमेश्वर. आज तू पुन्हा सिद्ध केलंयस. हे बघ, हे बघ, हे बघ, असं असतं आमच्याकडे. आधी रागवायचं आणि मग नंतर कौतुक करायचं. मग चूक ते चूक आणि बरोबरला बरोबर असतं माझं. बरं, ते ठीक आहे, पण मला एक सांग, जॉईनिंग कधीपासून आहे? 1 आठवड्यानंतर आहे बाबा. नोकरी चांगली आहे तशी. बघू आता पुढे काय होतंय. अगं, पुढे सगळं चांगलंच होणार आहे. आमचे आशीर्वाद आहेत ना तुला. हा कर. आता परत का आलायस तू इथे? अरे लाज नाही वाटत तुला? दारूसाठी पैसे मागायला आलायस? माझी लाज काढतेस? मला सोडून जाताना तुला लाज नाही वाटली का? काय काय नाही केलं मी तुझ्यासाठी? काय केलं? हा, साधी दारू नाही सोडता आली तुला. का राहणार होते मी तुझ्यासोबत? त्या दारूचं व्यसन तुझ्यामुळे लागलं मला. कॉलेजमध्ये असताना किती प्रेम केलं मी तुझ्यावर. काय नाही केलं तुझ्यासाठी, बोल ना. पण तू काय केलं? नोकरीला लागली आणि त्या विश्वजितच्या प्रेमात पडली. त्याचा पैसा बघूनच ना. किती नालायक बाई आहेस तू, तुला माहितीये का? माझी लायकी काढतोयस तू? अरे स्वतःकडे बघ आधी. श्रेष्ठ, तुझ्या पोटात तुला बाळ आहे. त्याचा तरी विचार कर ना. तू विचार कर या सगळ्याचा. विश्वजित तुझ्यापेक्षा बाप म्हणून जास्त योग्य आहे, कळलं? रे, त्याच्या नखाची सर नाही येणार रे तुला. दारू पिऊन गटारात पडायच्याच लायकीच.